4 वाटी मैदा घेतला आहे. तो एका पातळ कपड्यामध्ये बांधायचा आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. थंड झालं थंड झाला कुकर की मग काढून घ्यायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचा. थोडे असं घट्ट असतं, ते हाताने फोडून घ्यायचे तिकडे. असं चांगलं चाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकलंय, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे तीळ, ओवा आणि कडकडीत गरम तेल टाकले 2 चमचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि साधं आपलं नॉर्मल पाणी आहे त्याने घट्ट पीठ मळून घ्यायचं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि ही चकली नक्की बनवून बघा. एकदम झटपट पटकन होणारी बिना भाजणीची चकली बनवते. नक्की करून बघा, ही चवीला खूपच छान लागते. पीठ असं छान मळून घ्यायचं. बघा, त्याच्यामध्ये आपण चकलीच्या साच्यामध्ये टाकायला एवढं पीठ काढून घेतलंय. साच्याला तेल लावून घ्यायचं. त्याच्यात पीठ घालून चकल्या बनवायला घ्यायच्या. बघा, मस्त चकल्या होतात. तेल तापवून घेतलंय. एकदम लो फ्लेमवर चकल्या तळून घ्यायच्या आहेत. आधी मी 2 तळून घेतले आणि चकल्या जेव्हा तळतात त्या कशा समजतात, त्या तळाला जाऊन बसतात, वर बुडबुडे याचे थांबतात आणि तळाला जातात चकल्या. तेव्हा चकली आपली काढून घ्यायची तळून झाली की. अशाच मी सगळ्या चकल्या तळून घेतल्यात. एक बाजू थोडी शेकली की पलटी करायची, दुसऱ्या बाजूला चांगल्या शेकवून घ्यायच्या, तळून घ्यायच्या चकल्या. त्या होत आल्या की बरोबर तळाला थोडं खाली बसत येतात, तेव्हा मग काढून घ्यायच्या. इथे आपल्या बिना भाजणीच्या चकल्या रेडी आहेत. या दिवाळीला नक्की बनवून बघा.